खूप भीती वाटते बरं का हे सगळं असं तुमच्यासमोर बोलताना, किंवा मला त्याचं दडपण असतं. आणि हे मरुस्तर दडपण असलं पाहिजे. कवी निब्बर झाला की कवी कवी नसतो. ज्या दिवशी तुमच्या अंगातून मनातून माईकची भीती निघून जाईल, त्या दिवसापासून तुम्ही काहीसुद्धा प्रेझेंट करायला सुरुवात करशाल. तर ते होता कामा नये. मी माझ्या पुन्हा जगण्याच्या खूप जवळची एक कविता सादर करतो. मी शाळेत गेलो नाही म्हणूनची कविता आहे. ही कसली बेचैनी बांधून नाचायला लागलो दारिद्र्याच्या अंगणात. ही कुठली माणसे ज्यांनी वाजविल्या टाळ्या माझ्या बंदिस्त जगण्यावर. आणि हे गाव डोंगर माथ्यावर की पायथ्याशी, हे कसले चढउतार आयुष्यातले की नुसतं फिरू लागलोय भिंगरीसारखा गरागरा. हे कसले चढउतार आयुष्यातले की नुसता फिरू लागलोय भिंगरीसारखा गरागरा. आणि हे दिवस बदलतील म्हणजे काय होणार? भूक आपल्यापाशी येणार की आपण भुकेपाशी जाणार? हे दिवस बदलतील म्हणजे काय होणार? भूक आपल्यापाशी येणार की आपण भुकेपाशी जाणार? हे नीट नेटकरांना हात पसरू देत नाही, पोटातला राक्षस शांत झोपू देत नाही. हे सहानुभूतीचे फास आवळत गेले माझ्या गळ्याभोवती, मी डोळ्यावर पट्टी बांधून खेळलो उभ्या आयुष्याचा जुगार. हे सहानुभूतीचे फास आवळत गेले माझ्या गळ्याभोवती, मी डोळ्यावर पट्टी बांधून खेळलो उभ्या आयुष्याचा जुगार. आणि एक पाटी, एक पेन्सिल नव्हती माझं भविष्य लिहिण्यासाठी, एक शाळा होती माझ्या कुटुंबाकडे पाठ फिरवलेली, एक शाळा होती. धन्यवाद.